तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अंगणवाडी सेविका मदतनीस या कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी किमान वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी 23 मार्च रोजी रखरखत्या उन्हामध्ये अंगणवाडी कर्मचारी महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे। या दरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून रवी शेगोकार। माझं नाव सिंधू तुळशीराम आहे, मी तालुका अध्यक्ष आहे। आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशा आहे की आम्हाला पेन्शन लागू झाली पाहिजे, ग्रॅज्युएटी लागू झाली पाहिजे आणि जो मुलांना आहार दिला जातो तो सकस आहार म्हणून त्याच्या नावावर कंट्रोलचे गहू असतात, तांदूळ खराब असतात आणि जो THR देत आहेत तो कोणी खात नाही, तो फक्त ढोरापुढे जातो, ते ढोराही सुद्धा खात नाही असा आहार, निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो। आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशा की रिटायर झाल्याच्या नंतर आता काही महिलांना आधार आहे, काही महिलांना नाहीये, त्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे। कारण त्यांच्या महत्त्वाचा म्हणजे विषय असा आहे कोणाची मुलं सांभाळतात, कोणाचे नाही सांभाळत, त्याच्यासाठी आम्हाला वेतन लागू करावं आणि आम्हाला पेन्शन लागू करावी आणि आमचं ते FIRS बंद करावं, नाहीतर 4Gचे मोबाईल द्यावेत त्यांनी। आमच्या एवढ्याच मागण्या आहेत। आम्ही सर्व अंगणवाडी सेविका आयटक संघटनेच्या वतीने बोलत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहे की म्हणजे खूप कमी वेतनामध्ये शासन आमच्याकडून काम करून घेत आहे आणि पूर्ण वेळ जितका वेळ म्हणजे वेतन श्रेणी वाले जे कर्मचारी आहे त्यांना जितका वेळ त्यांचा कामाचा आहे तेवढाच वेळ आम्हाला पण द्यावा लागतो आणि मानधन त्या मानाने खूप कमी आहे। तर आमची शासनाला नम्र विनंती आहे की आम्हाला मानधन नसून वेतनच, किमान वेतन शासनाने आम्हाला द्यावं, ही सर्व सेविकांची मागणी आहे। आणि दुसरं FIRS बंद करायला पाहिजे। मोबाईल निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत, ते मोबाईल म्हणजे त्या मोबाईल मध्ये काम करायला गेलं की काही वेळातच तो मोबाईल बंद पडून जातो, म्हणजे इतके निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत। तर आम्हाला टॅब किंवा चांगल्या कंपनीचे मोबाईल देण्यात यावे किंवा टॅब देण्यात यावे। आणि प्रमुख मागणी आमची वेतन आणि पेन्शन, कारण कमी मानधनात काम करावं लागतं। ज्या सेविका आता रिटायर झाल्या आणि अंगणवाडीमध्ये अत्यंत म्हणजे आपण काय म्हणू त्यांना मध्यम पण नाही म्हणता येणार, खूप ज्यांचं घरचं कौटुंबिक जे कमाई आहे ती खूप कमी आहे, अशाच सेविका मदतनीस या ICDS मध्ये कामाला आहे, नोकरीवर आहे आणि रिटायर झाल्यावर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय खायचं। एक सेविका आमची भीक मागून मेलेली आहे। तर शासनाला मी कळकळीची विनंती करते, मला त्या महिलेची आठवण आली की मला माझं हृदय भरून येतं की किमान जगण्यापुरतं तरी शासनाला आमच्या सेविका आणि मदतनीस न द्यावे, ही नम्र विनंती।